प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. धरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाहो प्रभूचे गौरव गान. मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमवो मान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाहो प्रभूचे गौरव गान. परमेश्वराचा गौरव करण्यासाठी माणसाला कारण लागतं का? नाही. संपूर्ण चराचर सृष्टी सातत्याने रात्रंदिवस परमेश्वराचा गौरव करत असते. परंतु हा परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, त्याला दिशा देण्यासाठी परमेश्वर काही लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो, त्यांच्या हृदयात येऊन वस्ती करतो, त्यांच्या शरीरातील रोमात आणि कणाकणात भरून राहतो. आणि मग अशी व्यक्तीच एक फार मोठी सुवार्ता संपूर्ण जगासाठी बनत असते. अशीच एक व्यक्ती म्हणजे संत बार्नबस. बोधपुत्र बर्नबा अशा प्रकारचं त्याचं वर्णन प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये आलेलं आहे की सायप्रस किंवा क्रिस्प येथला हा माणूस आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर पेंटेकोस्टच्या सणाच्या दिवशी तो ज्या वेळेला जेरुसलेमला आलेला होता त्यावेळेला त्याच्या हृदयाला स्पर्श झाला आणि तो संपूर्णपणे बदलून गेला आणि घरोघरी प्रार्थना करण्यात, प्रभूचे वचन ऐकण्यात, भोजन करण्यात किंवा भाकर मोडण्यासाठी एकत्र जमत असलेल्या लोकांमध्ये तो देखील सहभागी झाला. प्रेषितांनी जेव्हा आव्हान केलं की आता आपल्याला ही सुवार्ता संपूर्ण जगभर पोहोचवायची आहे, परंतु प्रेषितांना प्रवासासाठी खर्च होणार आहे, त्यासाठी तुम्ही मदत करायची, त्यावेळेला हा माणूस पुढे येतो. तो आपली जमीन विकतो आणि त्याचे पैसे प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवतो. हा माणूस यहुदी धर्माचा चांगला अभ्यासक असावा असं दिसून येतं, कारण तो गमलियलच्या पायापाशी बसून शौलाच्या खांद्याला खांद्या लावून त्या ठिकाणी शिकलेला होता असं आपल्याला ख्रिस्तसभा सांगते. त्यानंतर पौलाचं परिवर्तन झालं तेव्हा हाच बोधपुत्र पुढे येतो आणि पौलाची प्रेषितांना ओळख करून देतो. आणि अशा प्रकारे पौल आणि बर्नबा ह्यांना देखील ख्रिस्त सभेने प्रेषित हे पद दिलेलं आहे. त्याही पुढे जाऊन तो पौलाच्या खांद्याला खांदा लावून वेगवेगळे प्रेषितीय दौरे घेतो. आपली यहुदी परंपरा आहे, त्या परंपरेला आता ख्रिस्ती श्रद्धेची झालर लागलेली आहे ह्याचं भान ठेवून अंत्योखियासारख्या परराष्ट्रीयांच्या मंडळीमध्ये परमेश्वराची सुवार्ता सांगतो. आणि ह्याच ठिकाणी प्रेषितांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदाच मिळालेलं होतं. त्यामध्ये बर्नबाचा देखील समावेश झालेला होता. अशा प्रकारचा हा बोधपुत्र बर्नबा परमेश्वराची सेवा करत असताना त्याला दगडमार करण्यात आला आणि त्याला ठार करण्यात आलं. परंतु बर्नबा मात्र परमेश्वराची सुवार्ता करण्यापासून कधीच मागे हटला नाही. म्हणून जिथे त्याला पुरण्यात आलं होतं त्या ठिकाणी मत्तईच्या शुभवर्तमानाची एक प्रत त्याच्या हातात असल्याचं दिसून आलं. त्यावरून काय दिसतं की प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये मत्तईच्या शुभवर्तमानाची जी हिब्रू भाषेतील किंवा अरेमाईक भाषेतील प्रत होती ती ह्या प्रेषिताच्या हातामध्ये असलेली दिसून येते. बोधपुत्र बर्नबा ह्याच्यापासून काय शिकायचं? बोधपुत्र ह्याचा अर्थ एकतर सांत्वन करणारा किंवा प्रोत्साहन देणारा. म्हणजे परमेश्वराची सुवार्ता पसरविण्यासाठी जी मंडळी ह्या जगामध्ये जीवाचं रान करत असते अशा लोकांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या प्रेषित कार्याला सपोर्ट करायचा, पाठिंबा दर्शवायचा, त्यांच्या योजनांशी सहकार्य करायचं,
जेव्हा ते निराश झालेले असतील किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी धैर्य कमी पडत असेल, अशा वेळेला त्यांचं सांत्वन करून त्यांना धीर, दिलासा आणि आधार द्यायचा. हे आपल्याला बार्नबस, बार म्हणजे पुत्र, नाबास म्हणजे सांत्वनाचा किंवा प्रोत्साहनाचा पुत्र, ह्याच्याकडून आपल्याला शिकता येते. संत बार्नबस हा प्रेषित म्हणून गणला गेलेला आहे. त्याच्या मध्यस्थीने प्रीतीचे निशाण सर्वत्र आपल्याला फडकवता यावं आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करता यावा म्हणून प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.